2026 मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला म्हणजेच आज मतदान होत आहे। यावेळी ही निवडणूक सगळ्याच पक्षांच्या अस्मितेची झालेली आहे। एका बाजूला ही लढाई फक्त मराठी अस्मितेची आहे असं म्हटलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठी अस्मिता सर्वतोपरी असून त्याच बरोबरीनं विकास देखील करायचा आहे असं सांगितलं जात आहे। सगळ्याच राजकीय पक्षांना मुंबई जिंकायची आहे, पण या मुंबईमध्ये मराठी माणसाला मोकळा श्वास घेण्यासाठी अनेक बलिदान द्यावं लागलं। मुंबईत जगण्यासाठी संघर्ष करावा लागलाय। मुंबई ही मराठी माणसाचीच आहे यासाठी मोठा लढा द्यावा लागलाय। आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई आणि मराठी माणसाचं नातं एवढं घट्ट का आहे हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसानं घरामध्ये मटण बनवलं तर सोसायटीच्या लोकांनी एकत्र येऊन तुम्ही सोसायटीत राहू नका म्हणून विरोध केला। तुम्ही मराठी माणसं रोजच घरामध्ये मटन चिकन बनवतात, अस्वच्छ राहतात, तुमचं खानपान गलिच्छ आहे, तुम्ही आमच्या सोसायटीत राहू नका आणि सोसायटी सदस्यांनी एकत्र येऊन चक्क मराठी माणसाला सोसायटीतून बाहेर केलं। मुंबई शहरात मराठी माणसाची किंमत ही चिल्लर पैशांमध्ये मोजल्या गेली। मासे खरेदी करताना सगळ्यात हलका मासा घे, कपडे खरेदी करताना सगळ्यात हलके कपडे घे। मराठी माणसाची मुंबई शहरात राहण्याची लायकी नाही असं सतत हिणवलं गेलं। मराठी माणसाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर पहिले स्वतःचं मराठी नाव आणि आडनाव बदला, मग आमच्याकडे ऑडिशनला या, अशी परिस्थिती झाली आहे। मराठी चित्रपटांना टॉकीज मध्ये स्क्रीन दिल्या गेल्या नाही। शहरांमध्ये, रेल्वेमध्ये, मार्केटमध्ये मराठी का बोलला म्हणून मारल्या गेलं। एवढंच नाही तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्थानिक भाषिकांच्या लोकसंख्येनुसार राज्य तयार झाले, पण मुंबई शहर हे महाराष्ट्राला देऊ नये अशी भूमिका त्यावेळी घेण्यात आली। पण मुंबईमध्ये राहणारा माणूस हा मराठीच आहे आणि मुंबई मराठी माणसालाच, महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे यासाठी शेकडो लोकांनी स्वतःचे प्राण दिले आणि शेवटी मुंबई मराठी माणसाला, महाराष्ट्राला मिळाली। याच मुंबईत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी माणूस भिडला। कर्नाटकच्या शेट्टी अण्णाने, तमिळनाडूच्या मद्रासी लुंगी घालणाऱ्या आप्पानं, गुजरातवरून मुंबईला येऊन ढोकळा फाफडा जलेबी खाणाऱ्या व्यापाऱ्यानं, यूपी बिहार वरून येणाऱ्या पाणीपुरी विकणाऱ्या भैयानं मुंबईमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केला। पैशानं असो की दादागिरीनं मुंबई बळकवण्याचा प्रयत्न केला, पण मुंबई मात्र त्यांना काही मिळाली नाही। याच काळात अनेक मराठी नेत्यांनी स्वतःचे प्राण, स्वतःची संपूर्ण ताकद ही मुंबई वाचवण्यासाठी लावली। त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल। मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच असणार, अशी गर्जना करणारे बाळासाहेब ठाकरे होते। ज्या ज्या वेळी मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय झाला त्या वेळी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले बाळासाहेब ठाकरे। मराठी चित्रपटांना टॉकीजमध्ये स्क्रीन मिळवण्यापासून ते गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळण्याच्या लढ्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान आहे। मुंबईमध्ये वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते पक्षप्रमुख होईपर्यंत अनेकदा बाळासाहेब ठाकरेंनी मराठीसाठी आवाज उठवला आणि याचमुळे मुंबईवर अनेक वर्ष मराठी माणसानं बाळासाहेब ठाकरे यांना साथ दिली। त्याचबरोबर त्या काळातील सरकारमधले शरद पवार, विलासराव देशमुख यांसारख्या नेत्यांनी शासन चालवताना मुंबई शहरामध्ये मराठी माणसासाठी करता येतील तेवढ्या गोष्टी केल्या। आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी तर सरळ पोलीस भरती जाहीर करत मुंबई शहरामध्ये सगळ्याच शासकीय पोलिसांच्या जागेवर फक्त आणि फक्त मराठीच माणूस नोकरी करेल असा GR काढला होता। त्यानंतर शिवसेनेतून वेगळं होऊन राज ठाकरे यांनी मराठीच्याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला। विशेष म्हणजे मुंबईमध्ये याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मराठी माणसासाठी साम दाम दंडभेद अशा नीतीचा लढा दिला। मराठी माणसाला जिथे अन्याय होईल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे उभे असतील असं चित्र मागच्या काही काळात मुंबई शहरात बघायला मिळत आहे। अशा अनेक नेत्यांनी, अनेक सामान्य लोकांनी, मग त्यामध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये 50-50 मजली उंच इमारतीमध्ये वेळेवर डब्बा पोहोचवणारा मुंबईचा डबेवाला पासून तर गणपती उत्सवाला मुंबई शहरांमध्ये जल्लोषाने साजरा करणाऱ्या मराठी माणसापर्यंत सगळ्यांनीच मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे यासाठी अतोनात प्रयत्न केले। मंडळी, आज 2026 मुंबई महापालिकेची निवडणूक लागलेली आहे। 15 जानेवारी रोजी म्हणजेच आज मतदान आहे। एका बाजूला ठाकरे बंधूंनी एकत्र येत ही लढाई फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या अस्मितेची आहे। ही निवडणूक जर ठाकरे बंधू हरले तर मराठी माणूस मुंबईमध्ये हरला असं भाषण ठाकरे बंधू करतायत। भारतीय जनता पक्ष मुंबईतल्या मराठी माणसांना गिळायला निघालाय। त्यांना मुंबई शहरातून मराठी माणूस हाकलून द्यायचा आहे अशा शब्दांचे वार ठाकरे बंधू करतायत।
त्यातच तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाचे नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये प्रचार करताना मुंबई ही महाराष्ट्राची नसून मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं विधान केलं आणि त्यामुळे मराठी विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे खरे विचार कसे आहे असा वाद पेटला व ठाकरे बंधूंनी या विधानावर जोरदार टीका केली। तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आहे, त्याबरोबरच मुंबई शहराच्या भविष्याची, मुंबई शहराच्या विकासाची असं सांगतायत। गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंकडे होती, तरी सुद्धा मुंबई शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबल्या जातं। आजही मुंबईमध्ये अनेक जुन्या चाळींचा कायापालट झालेला नाहीये। आजही कोळी भागामध्ये, आगरी भागामध्ये, धारावीमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये। एका बाजूला बिल्डिंग असणारं मुंबई शहर आहे, तर दुसऱ्या बाजूला घाण झोपडपट्टी असलेलं मुंबई शहर आहे आणि या सगळ्या गोष्टींना उद्धव ठाकरेच जबाबदार आहे अशी टीका महायुतीकडून होतीये। जर मुंबई शहराचा कायापालट करायचा असेल, धारावीमधील झोपडपट्ट्या हटून स्वच्छ धारावी करायची असेल, मुंबई शहरातील पाणी तुंबण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, मुंबई शहरामध्ये मोठमोठ्या उद्योगपतींना आणून मोठमोठे प्रकल्प सुरू करून मराठी माणसाच्या हाताला रोजगार द्यायचा असेल, तर त्यासाठी फक्त आणि फक्त महायुतीलाच निवडून द्या असं आव्हान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करतायत। या सगळ्या बोलण्यावरून एक गोष्ट तर समोर येत गेली आहे। अनेक वर्ष उद्धव ठाकरेंकडे मुंबईची सत्ता असूनही मुंबई शहरामध्ये आजही अनेक समस्या सुटलेल्या नाहीयेत। तरी सुद्धा उद्धव ठाकरे या निवडणुकीमध्ये मुंबईच्या प्रश्नांना जास्त न धरता ठाकरे बंधू मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय पाहायला मिळाले। तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून मराठी अस्मितेला कसलाच धक्का लागणार नाही, उलट मराठी अस्मिता सोबत घेऊन विकास करूया असा प्रचार करताना महायुती सक्रिय बघायला मिळते। मुंबई महापालिकेचं बजेट 75,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे। आपल्या देशातील जवळपास 8 राज्यांच्या मिळूनही एवढं मोठं बजेट नाही। एवढं बजेट एका मुंबई महापालिकेचं आहे, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना मुंबई महापालिका जिंकायची आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, यावेळी पुन्हा एकदा ठाकरे बंधू मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन निवडणूक लढतायत, या मुद्द्याचा ठाकरे बंधूंना फायदा होईल की मराठी अस्मिता अधिक विकासाचं आश्वासन देणारी महायुती जिंकेल? हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।